नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज माझ्यावर एक मोठी जबाबदारी मी घेते आहे. छावा ह्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाचा रिव्ह्यू करते. तर हा रिव्ह्यू करताना जर माझे शब्द कुठे मागे पुढे झाले तर मी आधीच माफी मागते. शब्द जपूनच वापरण्याची खात्री देते आणि हा सिनेमा का पाहावा ह्याची तुम्हाला शाश्वती देते. तर छावा हा जो सिनेमा रिलीज झालेला आहे ह्याबद्दल आपण जाणून घेऊया. अतिशय थोडक्यात मी सांगणार आहे कारण मला तो थिएटरला एक्सपिरियन्स काही स्पॉइलर तुम्हाला न देता सांगायचा आहे. हा सिनेमा फक्त आणि फक्त थिएटरमध्येच बघण्यासाठी बनलेला आहे आणि हा सिनेमा अशासाठी बनलेला आहे की 300 वर्षापूर्वी आपले शंभूराजे छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्यासाठी जे मोठ्या प्रकारचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यामुळेच आपण हिंदू म्हणून जन्माला येऊ शकलो, आपला हिंदू धर्म आपलं स्वराज्य टिकू शकलं, ह्यासाठी त्यांनी सर्वात मोठं बलिदान दिलेलं आहे. हे हा सिनेमा आपल्याला दाखवणार आहे. ह्या सिनेमाचा सगळ्यात मोठा हाय पॉईंट मी तुम्हाला सर्वात आधी सांगितलेला आहे. तर हा सिनेमा जो सुरू होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. त्यानंतर औरंगजेब यांच्या महालामध्ये जे काही जश्न साजरं केलं जातं किंवा मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातो की शिवाजी महाराज तर गेले, आता आता आपल्याला कोणीच अडवू शकत नाही, आपला कुठला शत्रू शिल्लक नाही, अशा प्रकारचा जल्लोष तिथे साजरा केला झाले आहे. आणि त्यानंतरच बुराणपूर येथे छत्रपती शंभू महाराज हल्ला करतात आणि तिकडचा सगळा खजिना लुटून घेऊन जातात. तर अशा प्रकारे शंभूराजेंची एंट्री आहे आणि विकी कौशल यांचं सगळ्यात जास्त कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांनी खूप ते मी असं म्हणेन की ते शंभूराजेंना जगलेत. त्यांनी ॲक्टिंग नाही केली, ते शंभूराजेंना जगलेत असं मी म्हणेन. त्यांचा आत्तापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स ह्या सिनेमात आपल्याला दिसणार आहे. या सिनेमाला रेटिंग देण्याचं माझी औकात नाही आहे. मी त्यांच्या म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखी गोष्ट आहे. सो मी या सिनेमाला रेटिंग देणार नाही. हा सिनेमा फक्त आणि फक्त सगळ्यांनी पाहण्यासारखा आहे आणि ह्याचं नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. 300 वर्षापूर्वी शंभूराजेंनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे ते अजूनही आपल्या लक्षात आहे आणि ते पुढच्या पिढीला सुद्धा कळणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हा सिनेमा बघणं फार गरजेचं आहे. देश आणि धर्म ह्यासाठी स्वराज्य निर्माण केलेलं आहे. स्वराज्याचं स्वप्न पाहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्याचं निर्माण केलेलं आहे शिवाजी महाराजांनी आणि त्यानंतर हे स्वराज्याचं रक्षण होणं, त्याला टिकवून ठेवायचं काम केलेलं आहे शंभूराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी. गनिमी कावा या सिनेमात आपल्याला दिसतो कशा प्रकारे गनिमी कावाने लढाया जिंकायचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला दिसतं. तसेच आपलीच लोक आपल्या पाठीमागून आपल्यावर कसा वार करतात हे या सिनेमातून दिसतं. बऱ्याचशा गोष्टी बारकावे ह्यातून दिसतात. मला खटकलेली गोष्ट एक AR रहमान यांचं म्युझिक जे बऱ्याच ठिकाणी वेगळंच जाणवतं. तर ज्या प्रकारे ते हिट व्हायला हवं तेवढं हिट नाही झालं आहे. सो ती एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट सिनेमा अतिशय हाय पॉईंटला एंड होतो. मान्य तो हाय पॉईंटला एंड होतो, पण जे प्रेडिक्शन शंभूराजेंनी केलेलं आहे, जेव्हा त्यांना फसवून अटक केली जाते त्यावेळेला शंभूराजेंनी जे प्रेडिक्शन केलेलं आहे, जर ते प्रेडिक्शन खरं होताना या सिनेमात दाखवलं असतं तर हा सिनेमा अजून मोठ्या लेवलला पोचला असता. माहिती आहे सिनेमाची लेंथ थोडी मोठी आहे, जर ते केलं असतं तर सिनेमा अजून मोठा झाला असता. पण पुष्पा ॲनिमलसारखे सिनेमे जर 1000 कोटी कमवू शकतात तर हा सिनेमाचा दर्जा त्याहून कितीतरी मोठा आहे. हा सिनेमा आपल्याला खूप काही देऊन जातो आहे, खूप काही सांगून जातो आहे. सो ह्या सिनेमाची लेवल खूप वरची आहे
आणि ह्या सिनेमाला योग्य ती दाद मिळणं, योग्य तो प्रेक्षक मिळणं खूप गरजेचं आहे. सो म्हणून आपण सर्वांनी हा सिनेमा पाहावा, आपल्या मुलांना दाखवावा आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा. बस. अजून मला काहीही सांगायचं नाही आहे. तसेच रश्मिका मंदाना हिच्याबद्दल बोललं गेलं होतं की ती कमजोर वाटते, तिचा ॲक्सेंटचा प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला यात जाणवलं नाही. उलटं रश्मिका मंदाना आणि विकी कौशल या दोघांचं काम खूप चांगलं आलं आहे. म्हणजे दोघांचे सीन जे एकत्र आहेत, शंभूराजे आणि त्यांची पत्नी, हे दोघं शरीराने नाही तर मनानेही जोडले गेलेले आहेत. शंभूराजांच्या शेवटच्या क्षणीसुद्धा ते एकमेकांशी मनाने बोलत होते. असे सीन आहेत जे मनाने जोडलेत आणि त्यांना न सांगता एकमेकांच्या मनातलं कळते. हे सुद्धा सिनेमा दाखवतो. शूर पराक्रमी, अतिशय बलवान, सहनशील, सिंहाचं काळीज असलेले, सिंह गर्जना करणारे, पराक्रमी, शूर, बलवान आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत असे आपले शंभूराजे, छत्रपती संभाजी महाराज यांना मी जेवढी विशेषणं देऊ तेवढी कमी आहे. त्यांचा पराक्रम, त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. एक पुरुष पौरुषत्व किंवा एक मर्ण म्हणतात ना खरा, तर ते त्यावेळेला जन्माला येत होते. आपण किड्यामुंग्यांसारखे जन्माला येतोय. पण जे कर्तृत्व त्यांनी एक पुरुष म्हणून दाखवलेलं आहे ते ह्या सिनेमात बघण्यासारखं आहे. सो जा, नक्की हा सिनेमा पहा, ह्या सिनेमाला नक्की वेळ द्या. तुम्ही चांगलंच काहीतरी बघणार आहात आणि जे ह्यापुढे आपण या आधीच्या सिनेमामध्ये पाहिलंच नाही आहे, जे आपण इथे पाहणार आहोत, जे आपण कथा कादंबऱ्यामध्ये फक्त वाचलेलं आहे, पण हे ॲक्च्युली तुम्ही डोळ्यांनी पाहणार आहात या सिनेमात आणि ते तुम्ही नक्की पाहावं, चुकवू नये, असंच आहे. ओके. या सिनेमाला मी रेटिंग देणार नाही आहे, रेटिंग द्यायची गरज नाही आहे. तुम्ही जा आणि पहा. बस. धन्यवाद. थँक्यू. जर रिव्ह्यू आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 50 फक्त माझे सबस्क्रायबर आहेत, तर ते 100पर्यंत जातील याची अपेक्षा आहे. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.